पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर नगरपालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच माजी आमदार प्रशांत परिचारक हे शहरातील विविध भागात कॉर्नर सभांच्या माध्यमातून मतदारांसमोर शहरात करण्यात आलेली विकास कामे सांगत विरोधकांवर जोरदार निशाणा साधताना दिसून येत आहेत। तर शहरातील विविध भागात पदयात्रा प्रचार फेरीच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधताना दिसून आलेत। आज शनिवार दिनांक 29 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करीत भाजप पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीची भव्य प्रचार फेरीस सुरुवात झाली। या प्रचार फेरीस अक्षरशः जनसागर लोटल्यानं हा चर्चेचा विषय ठरला असून परिचारक समर्थकांनी यातून जोरदार शक्ती प्रदर्शन केल्याचं दिसून आलं। या भव्य प्रचार फेरीत माजी आमदार प्रशांत परिचारक, आमदार समाधान आवताडे यांच्यासह नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्यामल शिरसट तसेच भाजप आघाडीचे नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार, भाजपचे विविध पदाधिकारी, माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक, विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी, भाजप समर्थक मोठ्या संख्येनं सहभागी झाल्याचं दिसून आलं। ही प्रचार फेरी छत्रपती शिवाजी महाराज चौक, भादुले चौक, नाथ चौक, भजनदास चौक, महाद्वार, कालिका देवी चौक, गौतम विद्यालय, महात्मा फुले चौक, काळा मारुती चौफाळा हे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकात दाखल झाले। या भव्य प्रचार फेरीत झालेली प्रचंड गर्दी आणि परिचारक समर्थकांचा प्रचंड उत्साह हा चर्चेचा विषय ठरला होता।
नगराध्यक्ष आणि नगरसेवक या पदाच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ आज भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आपल्या विभागाचे लोकप्रतिनिधी आमदार सन्माननीय समाधानजी अवताडे साहेब, पंढरपूर शहरातील सर्व माजी पदाधिकारी, अध्यक्ष, नगरसेवक पदाचे उमेदवार, प्रभागातून आलेले त्यांचे सगळे सहकारी, या सर्वांचं भारतीय जनता पक्षाच्या वतीने मी मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आज या प्रचाराच्या फेरीच्या माध्यमातून पंढरपूर शहर हे पूर्णपणे भाजपने झालेलं आपल्याला बघायला मिळतंय. उद्याच्या 2 तारखेला निकाल काय येणार आहे हे आता वेगळं सांगायची काही गरज दिसत नाही. पण तरी सुद्धा कार्यकर्त्यांनी कृपया गाफील न राहता आता सगळी आमिष तालुक्यातनं इकडे येऊन ठरवली जाणार आहे. जातीची, पातीची, पैशाची, कारण समाधान दादाला आणि मला काही करून निवडणुकीत कसंही करायचं हाच एकमेव उद्देश या सगळ्या समोरच्या लोकांचा आहे. त्यांना पंढरपूरच्या विकासाचं घेणं आहे ना देणं आहे. तुम्हाला कालही सांगितलं होतं, आजही सांग, जर ही जागा ओपन महिन्याची निघाली नसती तर हे उमेदवार पंढरपूर शहरातल्या निवडणुकीकडे फिरकले सुद्धा नसते. फक्त राजकीय पुनर्वसन करायचं याच एकमेव उद्देशानं ही सगळी मंडळी आज निवडणुकीमध्ये एकत्र येऊन आम्हाला विरोध करतायत. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की कुठल्याही अफवावर बळी पडू नका. आपल्या प्रभागात जावा, छोट्या समाज घटकांना या ठिकाणी भेटून त्यांचं मत, भारतीय जनता पक्षाचं जे चिन्ह आहे कमळ, त्या कमळा पुढचं बटन दाबण्याकरता त्यांना आपण जाऊन त्यांना त्यांच्याकडनं मत करून घ्यावं, त्यांना उद्युक्त करावं अशीच या निमित्तानं आपल्या सगळ्यांना विनंती करतो. या प्रचार सभेसाठी आपण सगळे उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्याच्याला सायंकाळी 6 वाजता भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराची शेवटची सभा शिवतीर्थावरती या ठिकाणी आयोजित केलेली आहे. अशाच संख्येनं आपण त्या ठिकाणी उपस्थित राहावं ही विनंती करून मी थांबतो. धन्यवाद.